दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपल्या विधिमंडळाचं दिवाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. नुकत्याच निवडणुका पार पाडल्या, त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. यापूर्वी 2.5 वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकलनीय आणि अनपेक्षित होता किंवा आहे. त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात. तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. साहजिकच आहे, या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाईलाजाने जनता करते. कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत. एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला, पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे. मंत्रीपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार हे जास्त मोठ्याने वाजतायत. एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात. मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढीगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला. हे कोणतं सरकार आहे, कसं सरकार आहे? आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपत धर्म काय शाश्वत धर्म शपथ नाही शाश्वत धर्म, असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही. त्यांच्या मांडीला त्यांना बसावं लागतं. हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. थोडक्यामध्ये राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो, ठीक आहे, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, त्यांनी सरकार स्थापन केलं. आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं. या सरकारने एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण. आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली. त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले. जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली. आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत. कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार. हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत. तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामाने. जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणताय वाटतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजे. बाकी राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली. त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते
की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे. आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत, पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का, हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का. कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही, तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार, डोंगरीची कारशेड. तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही पर्यावरणाची तज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का, हे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही. तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे. आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेले नाहीये. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे, काय आहे, काय नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता. कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एक तर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. मग हे अधिवेशन घेतलं कशाला, हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. मला जे काय वाटलं ते मी बोललो. आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, मी त्याचा सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत. मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये. त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना, किती वेळा असतात सभागृहात, किती वेळा. हो मग तसंच आहे ना, पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का, मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही. तर असे बरेच विषय. आपले 20 आमदार आहेत, कशा प्रकारे फडणवीसांसमोर 20 काफी आहे. विरोधी पक्ष अजून ठरवलेला नाही, विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं. मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्ष नेता ठरवला, आधी थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे. वारंवार फडणवीस भुजबळांचं काय, छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले नाही असं जे काही घडलं बघा, असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन. आपण कशाला त्याच्यावरती बोलू. जे काय घडलं भुजबळांच्या बाबतीत, भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का. भुजबळ असं म्हणताय जहा नाही चैना वहा नाही रहना. काय झालेलं आहे की या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वहा नाही रहना हे त्यांचं योग्य आहे. एक बाब म्हणजे या अधिवेशनामध्ये गंभीर बाब बघायला मिळत आहे. 2023 पर्यंत या पासेस वरती राजमुद्रा असायची, परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना, यातून राजमुद्रा गायब आहे. या संदर्भात तुमचं काय मत. हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा, संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे धिंडोडे निघत आहेत. मी काल ऐकलं की लोकसभेमध्ये त्या संसद परिसरातलं
बांगलादेशाचं युद्ध त्यावेळेला त्याच्या काही सह्या झाल्या होत्या, तो फोटो सुद्धा उतरवला गेला. आता तो फोटो का उतरवला? हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना. ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले, त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं. तोंडी बोलणारे खूप आहेत, हम पाकिस्तान में घर में घुसकर मारेंगे, अरे मारेंगे कसले, जाकर केक खाके आते, पाकिस्तान में घुसेंगे और केक खाके आएंगे. पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं, स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता. त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात? आणि ते जर काय ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल, यामध्ये इथल्या काय तिथल्या काय, ते राजमुद्रेचं काय, राजमुद्रा ही असलीच पाहिजे. अधिवेशन जे आहे फडणवीसांच्या सरकारचा ईव्हीएम असा उल्लेख करत आहात. मी नाही, जनता म्हणते. पण फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात येस आमचं ईव्हीएम सरकार आहे, पण ते एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन, महाराष्ट्र मशीन, असं फडणवीसांचं म्हणणं एव्हरी वोट फॉर मशीन असं आहे ते. उद्धव साहेब बीड आणि परभणी अजूनही अशांतता आहे, हो, हो. संवेदनशील विषय त्या संदर्भात. त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं, कारण कोणी उठून उत्तर देत होतं, काय जबाबदारी कोणावर आहे की नाही, गांभीर्य कोणाला आहे की नाही, आणि ते तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीयेत. आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते. आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात, पण त्याच्याही पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार? आमचे विरोधी पक्षनेते अंबादास तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते, मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे? माळगी नगर एरियात बोलतो हा माळगी नगर एरियात नागपूरचा हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु माळगी नगर एरियात जो आपला शिवसैनिक म्हणून जो आहे मुन्ना तिवारी, हा महानुभाव पंथाच्या मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मुन्ना काही कोणी करत नाही नाही, मला नाही माहिती काय. उद्धव साहेब वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेले ते सगळे विषय, जसं अदानी आहे, इतर काही गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे. कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्याने निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मग कोणाची मतं घ्यायची, कशी घ्यायची हे ठरवावी लागेल, पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे तर आणि तरच त्याने निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे. आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्हाला, तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना. आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ञ नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल. लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारला आणि तशीच घडी करून ती बॅलेट पेपरमध्ये जायची. आता मी बटन जरूर दाबतोय, दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झू मध्ये दाखवत तशी माझी रिसीट दाखवू द्या तुम्ही, ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही. आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रिसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये, त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये. त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. कारण आता जे काय महाराष्ट्रात घडले ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत. ईव्हीएम वरच घेतल्या जाणार आहेत.
तर मग विरोधी पक्षाची भूमिका नाही, काय विरोधी असणार पक्ष आहे? विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये, ती जनतेची मागणी आहे. माझं काय मत आहे की आता मार्कडवाडी किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत. तुम्ही तिकडे जर का वस्ती 400 असेल तर 300 पोलीस आणून उभे केले, एवढी भीती का? नाही, पण इंडिया ब्लॉक मधलेच काही नेते म्हणतात की ईव्हीएम वर असलेलं रडगाणं आता बंद करा. ओमर अब्दुल्ला स्पेसिफिक असं विधान नाही, आहे. पण इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काही एकमेकात विसर्जित नाही झालेलो. त्यांची मतं त्यांच्याकडे, आमची मतं आमच्याकडे. नाही, पण इंडिया आघाडीच्या मंत्रिमंडळातलं स्थान देणार असं एक मिनिट, एक country. एका वन क्वेश्चन ऍट अ टाइम. आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं नाही, मला असं वाटतं तसंच मुख्यमंत्री नाही, पदाचं काही ऐका, लोकांना ऐका. आश्वासन दिलं होतं. ऐका एक मिनिट. आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीस आहे. हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात, तो फिरता चषक असतो. तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय. आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रीपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम, आणि ज्यांच्या जोरावर झाले ते ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते, आणि जे झाले ते कायम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत, हे एकदा कळलं पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत समोर येताना त्यांची सवय जुनी आहे. सर मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. मध्यंतरी तुम्ही दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात, तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेचं म्हणणं होतं की हे काही टी शर्ट घालण्यासारखं आहे का? ते जाऊ दे, ते घालतात ते पुरेसे आहे. मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही. परंतु शिंदेकडनं मुंबईतनं मंत्री दिला नाही त्यामुळे आता आमदारांमध्ये नाराजी बघायला नाही, मिळते. ती शिवसेना एसनशी आहे, त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही. एसनशीला मी मानतच नाही. त्यांच्या गटातून नाराज असलेले तुमच्या संपर्कात आहेत का काही? आता नाराज झाले. त्यांचा एसनशी जो गट आहे तो गट मी त्यांच्या पुरता मर्यादा आहे. ती शिवसेना नाही आहे, तो एसनशी आहे. आपने कहा कि चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए, चुनाव होना चाहिए, क्यों नहीं होना वन चाहिए? नेशन को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है आपकी पार्टी? मेरा कहना यही है कि 1 नेशन 1 इलेक्शन तो बाद में आएगी बात, लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए. क्यों नहीं होना चाहिए? अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है? तो वहां भी चुनाव होना चाहिए. ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहां बिठा दूंगा, नहीं चलेगी ऐसी बात. तो उनका भी चुनाव होना ही चाहिए. और फिर बाद में 1 नेशन 1 इलेक्शन, जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में, दूर करो, होने दो ना. एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो. अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं है. सरकार पुन्हा एकदा खळखळ बघायला मिळते आहे. ममता बॅनर्जींनी इच्छा व्यक्त नाही. केली की त्यांना नाही, पण जेवढं मंत्रिमंडळावरून इकडे खळखळे तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळखळ नाहीये. नाही, पण इच्छा व्यक्त केली. या निवडणुकीत महायुतीने घटक पक्षांचा वापर करून घेतलाय. मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षातला नेता किंवा आमदार दिसत नाही. स्वतः नाही, काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे. आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत, नेमकं लोकांना कळतच नाही. आपला भाऊ कोण, दादा कोण, आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत. सदाभाऊ आणि खोत आमचा वापर करून घेतलाय. जेव्हा गरज होती तेव्हा जवळ केला. आता तो त्यांचा विचार प्रत्येकाचा अनुभव आहे. अनेक जण, आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत. आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. अरे मला उत्तर तर देऊ द्या. त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या.
त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण. मुख्यमंत्रीपदाचा काय शब्द हा काही लोकांना दिला होता, परंतु जसा 2019ला तुमच्या सोबत पाळला नाही तसाच या वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी. बघा, मला 2019ला अनुभव हा गुरु मिळाला, आता यांना मिळतोय. नाही, पण उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा मोकळे केले जाणार आहेत. परत तेच सांगेन की त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावरती ते अवलंबून राहील. पहिले शिकू तर द्या. शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल, ते मिळाले की बघू. काही जणांना म्हणजे हे खरं खेदजनक आहे, कोणाला मंत्रीपद मिळालं नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा तो बिहार होतोय. आता बिहारच्या नितीश बाबूंनी सांगावं, कारण ते त्यांच्या विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये, तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे, आणि यांनी सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेमका आणि त्यांचं जे बोलले त्यांचं जावई बिहारमध्येच होतं. शरद पवार मार्कडवाडीला गेले होते, अनेक नेते मार्कडवाडीला जाऊन तिकडची परिस्थिती बघितली. तुम्ही स्वतः जाणार आहे? एवढ्यात नाही जाणार आहे, कारण एक मिनिट मला उत्तर तर पूर्ण करू द्या. मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे. जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतर महाराष्ट्रामध्ये, कोण कोणाकोणाला काही त्यांच्या शंका कुशंका मांडायच्या त्यांना मी भेटतोय. पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपरवरती त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा. सगळं कळेल, सगळं कळेल. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. किती नाराज संपर्क सावरकरांचा विषय आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेत काँग्रेस सरकार सावरकरांची बोलतो जरा थांबा. सावरकरांची मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो, यांनी आता सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात. त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं. कारण दोघंही आपापल्या जागी होते. आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं. आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीये, द्या ना त्यांना भारतरत्न. मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा 2दा का 3दा पत्र दिले. त्या पत्राचं काय तेराच्या टोपलीत गेली ती, मोदीच होते ना पंतप्रधान. अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेलेत हे माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहेत, पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार. शेतकऱ्याचं काय? सोयाबीनला कापसाला भाव नाहीये, विदर्भाला शेतकरी मरत आहे, आत्महत्या करत आहे, विदर्भाचा अनुशेष आतापर्यंत भरला नाहीये. आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला 7,000 रुपये भावात जाहीर केला होता. दुर्दैवाने तसं झालं नाही. म्हणूनच मी जे काय म्हटलं की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणताय, कारण संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या महायुतीच्या विरुद्ध होतं. शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता, त्रासलेला होता. त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता, हमी भाव मिळत नव्हता, ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला. आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता, 6,000 6,500च्या आसपास भाव मिळत होता. बरोबर ना? खरं तर आता मी तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही 7,000 रुपये देऊ. लोकांनी, मला नाही वाटत की माझा महाराष्ट्र मला एवढा फसवेल आणि म्हणून
लोकांच्या मनात ही शंका आहे की हे सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. उद्धव साहेब पंजाबमध्ये युतीमध्ये अभी बहुत खुश हो गए. उद्धव साहब हिंदी में क्या नाराज विधायक अरे बाप रे, पूरा महीने जो नाराज बातें कही नाराज में कहना अभी सर सरकार मुश्किल है. आप कृपा कर जरा ट्रांसलेट सर करके संपर्क में है क्या? नाराज है कई सारे. छगन भुजबल जी से लेकर कई लोग नाराज है. कोई बोलता है कि उत्तर भारतीय को प्रतिनिधि दिया, कोई बोल रहा है बिहार बन रहा है जाति को लेकर अभी दिया. अभी सरकार चलाने दो उनको, पता चलेगा. मेरे बारे में जो कुछ कहा करते थे, अब वो इनके बारे में क्या कह रहे हैं सबके सामने आपके माध्यम से आ रहा है, तो आने दो. साहेब, भुजबळांचं स्वागत कराल का शिवसेना? भुजबल जी, जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं. सुधीर भाऊ मुनगंटीवार बड़े नेता बोलूया. धन्यवाद. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.